गुड मॉर्निंग गाईज. नेक्स्ट डे. मी जस्ट उठली आणि माझा आवाज जरा वेगळा येत असेल तुम्हाला. बट येस, मी जस्ट उठली आहे 9:30ला आणि खूप जास्त भारी वाटतंय. घरच्यांनी आज स्पेशल जेवण बनवलेलं आहे. काय बनवलं आहे जेवायला? ओ मासवडी. बाबा फक्त असे काय ते जेवणाची तयारी चाललेली आहे मस्तपैकी. मस्त मस्त गरमागरम मासवडी. गुड मॉर्निंग दीटू. दीटू उठला उठला फोन बघते ग. काय पाणी पाणी किती बोंबलं आले आता सो आता आमच्या घरचे वडे बनवतात ते काल पण अजून बाकी आहे बनवायचं. आणि मी आता उठली आहे, फ्रेश नाही झाली आहे. सो फ्रेश होऊन आपण घरच्यांना थोडं मदत करूया. जे बाकी जे करतात ते आम्हाला पण करणंच आहे. असं समजू नका आईचा व्हिडिओ बनवते आणि मी काय करत नाही काम. काय मम्मी मी करते ना काम. असं व्हिडिओ पुरता तरी हां बोल. ये ठीक आहे. आणि हे दाखवलं तिथं हा? व्हिडिओ पुढचा दाखवलं असं जोकचा पाठ होता हा. मग तू नाही म्हटली ना पहिल्या ह्याच्यात मला असं करतात. असं करतात. ठीक आहे. घरचे तर जेवण बनवतात ते आपण फ्रेश होऊन जरा बसा राहून. ओ बाबा तुम्ही एक सॉरी. आमच्या कधीच झाले झालं. हॅलो गाईज, आता मी फ्रेश होऊन आली आहे आणि वाजलेत 12:30. येस 12:30 वाजले. सो फ्रेश होऊन आता आली आहे बिकॉज मी काम वगैरे करून आता फ्रेश झाले आहे. आणि मी जसं सकाळी बोलले होते की मम्मीनी आईने मासवड्या केल्यात. सो का केल्यात बिकॉज आमच्याकडे गेस्ट येणार आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही असं स्पेशल बेत केला आहे. आम्ही म्हणजे मम्मी आणि आईने. आणि येस थोड्यासा गप्पा होणार आमच्या आणि आम्ही लंच एन्जॉय करणार एकत्र फॅमिली आणि गेस्टसुद्धा. सो आता मी करणार आहे माझं स्किन केअर आणि इथे मी रेस्ट करणार आहे. आता फॅमिली वगैरे काम करतात ते म्हणजे फक्त भाकरी राहिल्यात. आता बाकीचं सगळं झालेलं आहे. आई आणि मम्मी भाकरी करेन आणि मी इथे बसून एडिटिंग करणार आहे. एडिटिंग माझं थोडंसं राहिलं आहे ते कम्प्लीट करणार आहे. येस बघा कंटिन्यू करा माझा व्हिडिओ. आज मी काय करते ते. सो आता मी स्किन केअर करते आहे. खूप वर्षातून गावी आले आणि थोडं भारी वाटतं ना. डॅडी तर बोलत होते की आता आपण 5 वाजता जाऊ, 5-6 वाजता संध्याकाळी. बिकॉज डॅडीनं आपण काम असतं तर ते बोलले की उगाच खाला. मी म्हटलं आता एवढा 5-6 वर्षानंतर इकडे मी आली आहे. म्हणजे एवढं पण नाही. मी लास्ट 8 का 9ला आले होते गावी. त्यानंतर कोरोना आला. मग परत पॉसिबलच नाही झालं. मग कॉलेज चालू झालं कॉलेजसोबत. मग तर कॉलेजमुळे मग ते जाताच पॉसिबल नाही झालं. सो काय ना काय इश्यूज व्हायचे आणि येस फायनली आता गावी आली आणि खूप भारी वाटतं. पण आता लगेच निघायची तर इच्छा नाही आहे माझी इथून. इथे सकाळी मी जे रात्री 1 का 2 वाजता झोपले, सकाळी 9-9:30 वाजता उठले. इथे सकाळी उठल्यानंतर इतकं भारी वाटतं, इतकं ओपन आहे ना सगळं की मग असं तर मी रोज मग सकाळी उठेल. त्याला पण लवकरच उठते पण ते जबरदस्ती उठावं लागतं ना तिथे. इथे कसं मन आपोआप स्वतः उठून जातं. बट मला मुंबईपेक्षा जास्त गावी राहायला खूप आवडतं. तुम्ही पण सांगा तुम्हाला जास्त का आवडतं, गाव की मुंबई? लिटरली आय जस्ट लव गाव. आम्ही काल फंक्शनला गेलो होतो ते पण खरंच खूप भारी झालं. असं वाटतं की इथंच राहून घ्यावं पण का करे, काम कॉलेज ऑफिस हे सगळं पण बघणंच आहे ना. सो येस माझं आता स्किन केअर झालं आहे. नाही होते थंड. ए सी थंडच होत नाही आहे कालपेक्षा पण नाही. व्हिडिओ बनवते माझा. बाबा आले होते. बाबा विचारते थंड होते का ए सी. पण ठीक आहे आता नॉर्मली होती ए सी थंड. बाबा बोलतात कोणाचा व्हिडिओ काढते. आणि बाबांना तरी माहीत नाही काय प्रकारे पण ठीक आहे कळेल हळूहळू. मी सांगितल्याशिवाय कसं करणार आहे ना. सो कळेल पुढे जाऊन कळेल त्यांना काय प्रकारचा व्हिडिओ करते मी.
येस आता मी बसणार आहे एडिटिंगसाठी. घरचे आता एक मिनिट फोन चार्ज. घरचे आता जेवून बसलेत. मी आणि टिटू बाकी जेवायला. टिटूवरून आठवलं मला. टिटू आमच्या घरातच तिकट नाही इथे. टिटूला तिची मैत्रीण भेटली. वेल मी इथे कधीपासून आहे. मी इथे लहानपणीपासून येते आणि माझ्या मैत्रिणी पण आहेत. लक्षात येते म्हणतात की ती वर्षांनी आली आहेस, आम्ही ओळख ठेवलेस का नाही आमच्यासोबत, आमची आठवण पण येते की नाही. बट हां एक मैत्रीण आहे, तिचं लग्न झालं आहे आणि ती आता मी आणि बाकीचे पण आम्ही जेवढे फ्रेंड्स आहेत ते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच यायचो. आम्ही खूप एन्जॉय करायचो, खेळायचो, भांडायचो पण खूप भांडलो पण आहे आम्ही. आणि जेवढं भांडलं तेवढं आम्ही एन्जॉय पण केलं आहे सगळं. बट हां पण आता तेव्हाचा मुवमेंट वेगळा होता, आताचा मुवमेंट वेगळा आहे. तेव्हा आम्ही किती खेळलो. आता एकीकडे एक इथे नाही आहे. एकीला सुट्टी भेटते तर एकाला सुट्टी नाही भेटत. मग मोठे झाल्यानंतर कसं लाईफ चेंज होते लगेच. कोण माणूस बिझी होतं, कोण फ्री होतं, कोणाचा कसलाच टाईम टेबल नसतो. सो गाईज प्लीज एन्जॉय युअर चाइल्डहूड. आणि तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सबरोबर टाईम भेटत असेल किंवा नसेल पण भेटत तर डिस्कस करून प्लीज त्या मोमेंटला एन्जॉय करा, टाईम स्पेंड करा. फॅमिलीसोबत पण मला टाईम स्पेंड करायला भेटत नाही. पण काल असं वाटलं की मी खूप वर्षानंतर माझ्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करते. पण लिटरली काल माझ्यासाठी खूप चांगला दिवस होता. माझ्या फॅमिलीसोबत मी एवढं एन्जॉय केलं, टाईम स्पेंड केला, हसलो आणि खरंच खूप भारी वाटलं. माझी फोनची स्टोरेज आम्ही व्हिडिओ काढायला घेतलं ना की नेमकी भरते. बट तुम्ही पण गाईस तेच म्हणेन मी, तुम्ही पण एन्जॉय करा, टाईम काढून सगळ्यांना भेटत राहा. आता अजून जे मी बोललो ते गेस्ट येणार आहेत ते अजून आले नाही आहेत. सो तोपर्यंत मी माझं एडिटिंगचं काम करते आणि थोडंसं रेस्ट करेन. आणि त्यानंतर मग मला वाटतं मी त्यांच्याबरोबरच चिरेन मे बी. किंवा त्यांना जर लेट झालं मी टिल 1 or 2 PM पर्यंत जेवून घेते. सो लेट्स सी ते कधी येतात त्याच्यावर. आणि जर ते लेट आले तर मला जेवण येते. अँड येस टिटूबद्दल बोलत होते मी विसरले, सॉरी. आणि टिटू आल्यापासून तिच्या मैत्रिणीबरोबरच खेळते. ती जशी उठली आहे तिला खायचं पण भान नव्हता. तिला म्हटलं तू नाश्ता कर आणि मग तुझ्या फ्रेंडकडे जा. ती बोलली की मी तिला सांगून येते. मग त्याच्यानंतर सांगून येते. मग त्याच्यानंतर मम्मी बोलले की नको तू सांगू नको तुझं. हां मला माझ्या मम्मीने बोलवलं होतं. येस आली मी परत. माझ्या मम्मीने मला बोलवलं होतं कारण त्यांचं जेवण वगैरे झालं होतं, ते उचलायचं आहे त्याच्यासाठी. आणि आता मी आवरून आली आहे. सो बाकी काय नाही. टिटूबद्दल सांगत होते मी. टिटू जशी उठली आहे तशी बाहेर आहे. 9 साडेनऊला मी जेव्हा उठली तेव्हाच ती फ्रेश वगैरे होऊन झाली होती. बोलली की मी जाते. मम्मी बोलते तू खाल्लं नाही काय नाही, तू तशी चालले. मग ती बोलते की नाही मी आल्यानंतर खाईन. तिला सांगून येते मी असं तसं. तर मम्मी बोलली की नको तू सांगायला नको जाऊ, तुझं सांगायला गेलं तर तिथंच राहणार, येणार नाही. मग मम्मी बोलली तू नाश्ता कर आणि मजा. आणि आता ती गेली आहे 9-9:30 वाजता काहीतरी. आता वाजलेत 1:15 1:13. बघा अजून पोरगी घरात नाही आहे. ती पण खूप एक्सायटेड असते ती खेळायला वगैरे गावी वगैरे. आणि ठीक आहे म्हटलं आता काय, तिला तशी पण भूक लागत नाही. तिला भूक तशी पण लागत नाही. आणि ती खेळायच्या नंतर तर जेवायचं विसरते, पाणी प्यायचं विसरते. सो आम्ही पण तिला डिस्टर्ब नाही केलं. बिकॉज ती आल्यानंतर तिने शॉर्ट ब्रेक घेतला होता. त्याच्यात ती बोलली की माझी मैत्रीण चालली आहे मंचाला, मी खेळून घेते. सो ती पूर्ण दिवसाचं आता खेळून घेणार आहे. आणि तिला मजा येते सगळं खेळायचं. सो खेळू द्या. मग तिला म्हटलं खेळ जा. आणि ती आता खेळते. सो आता गाईस मी आता एडिटिंग करते आणि बघा कंटिन्यू करा, हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. हॅलो गाईस, मी जेवणाचा जो शूट करणार होते तो व्हिडिओ शूट करायला विसरले. बिकॉज गेस्ट आले लवकर आणि लगेच निघाले ते. आणि जेवण वाढायला वगैरे मम्मीला मदत करत होते. तो त्याच्यात मी पण विसरून गेले, राहून गेला आई मी. सो थोडासा क्लिप आहे माझ्याकडे, म्हणजे तो क्लिप असा काढला मी, ते निघाले जेवण वगैरे, जस्ट हेड टू होम. आणि ठीक आहे आता मग जेवण झाल्यानंतर मी जस्ट रेस्ट केलं. व्हिडिओ एडिट वगैरे चालू होतं. बिकॉज जेव्हा मी त्याच्या आधी मी तुम्हाला बोलले बघा स्किन केअर करायला बसले आणि एडिट करणार होते, पण नाही जमलं तेव्हा मला. आणि मग त्याच्यानंतर मी जेवण झाल्यानंतर परत एडिटिंगला बसले. एडिटिंग झाल्यानंतर थोडा रेस्ट केला. आणि मग मम्मी बोलली की जाऊ आपण. आमच्या इथे म्हणजे आजूबाजूला पण घरं आहेत ना, तर हा एक बंगला आहे, त्याच्या पुढे पण असे अजून 2-3 घरं आहेत. त्याच्यात आमचे ओळख आहे. सो त्यांना आम्ही भेटणार आहे, थोडंसं गप्पा परत कसं काय ते झाल्यानंतर आम्हाला एक स्पेशल इन्व्हिटेशन आलेलं आहे. ते इन्व्हिटेशन काय आहे आणि कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढच्या
ते तुम्हाला पुढे कळेल. सो व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. मम्मी इथे चिकू तोडतीये, मम्मी आणि टिटू. हे बघ ना, इकडे चांगला छोटावाला आहे. मोठी कशी आहे का? वेदर एवढा भारी आहे ना राव, काय सांगू मी आता. नुसती हवा सुटली, नुसती. हाय टिटू. आणि इथून व्ह्यू काय भारी दिसतो इथून पण. हा बघा, हा आपला बंगला आणि इथून मस्तपैकी सनसेट दिसणार. साई पागल, साई बोलतात का त्याला? ठीक आहे त्याचा तो साई बोलते देवा. म्हणून यांना यांना सगळ्या गोष्टीची माहिती दिली पाहिजे, नाही तर हे असे फोनमध्ये असतात आणि यांना साई आणि चिक मधला फरक नाही कळत. मम्मी चिक येत आहे त्याच्यातून. मम्मी पाय सांभाळा. भैया ही आमची मम्मी फुकट डेअरिंग करी ती. हॅलो, आता मी रेडी होतीये. मी जेव्हा चिकू काढायला गेले होते तिथे मी खूप सारे फोटोशूट केले आहेत. तिथून केले माझे फोटोशूट. आणि आता मी रेडी होतीये एका स्पेशल व्यक्तीला भेटायला. तो काय वेअर करू हेच बघते मी आधी. आय थिंक मी कुर्ती वेअर केला पाहिजे नाही का. गेस्टकडे चाललं म्हटल्यानंतर ऑब्विसली जरा नीट गेलं पाहिजे माणसाने. कसं जीन्स टॉपवर काय आपण मुंबईला असतोच. ओके, सो मी वेअर करते ही कुर्ती. ओके, आणि मी फ्रेश होऊन परत येते. तोपर्यंत कंटिन्यू करा व्हिडिओ. ओके, सो मी ड्रेस वेअर केला आहे आणि आता मी फेस वॉश करणार आहे. त्यानंतर माझा स्किन केअर आणि लाईट मेकअप करणार आहे. सो येस, आय विल बी बॅक. सो मी आली आहे फेस वॉश करून. आणि हो, आता इथून पुढचा जो व्हिडिओ तुम्हाला दिसेल तो 2x दिसेल, कारण नॉर्मली मी स्किन केअर व्हिडिओ करून तुम्हाला आपण खूप बोर करते. आय नो. चालली आहे तर माझ्या चाइल्डहूड फ्रेंडकडे चालली आहे. तिचं लग्न झालं आहे आणि येस, तिच्या घरी चाललो आम्ही आज फॉर डिनर. बिकॉज आज आम्हाला भेटणं पॉसिबल होतं की नाही ते पण माहिती नाही, कारण आम्हाला आज मे बी मुंबईला निघणार होतो, पण मी कसं तरी घरच्यांना कन्व्हिन्स केलं, बाबा मला तरी राहायचं इथे, आप कुछ तो करो, कुछ तो मॅनेज करो. सर डॅडी ॲग्री झालेत आणि ते बोलले की ठीक आहे, खुशी बोलते तर उद्याच जाऊ. सो मी जास्त स्किन केअर नाही करणार आहे. जो मी नाईट रुटीन फॉलो करते स्किन केअरचा तोच फॉलो करणार आहे. नाईट क्रीम वगैरे लावून लाईट मेकअप, नथिंग एल्स. मला स्किन केअर करायला खूप आवडतं गाईस. लिटरली खूप मजा येते. एकदम चबी चबी स्किन होते, लाईक तुमची स्किन पण नीट राहते. सो खूप जण स्किप करतात स्किन केअर, सो ते नका करू. स्किन केअर रोज करत जा. नाही तुम्हाला जास्त काय वापरायचं तर तुम्ही नॉर्मली मॉइश्चरायझर आणि एक सनस्क्रीन कॅरी करा आणि एक लिप बाम. हे 3 प्रोडक्ट पण तुम्ही ॲड केले ना तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये तरी पण खूप स्किन नीट राहते. पण स्किन केअर प्रोडक्ट घेताना ना बेसिकली बघत जा की तुमचं स्किन टाईप काय, त्या हिशोबाने स्किन प्रोडक्ट यूज करायचं. आणि तुम्हाला माझी लिपस्टिक पण डार्क दिसते, पण ती डार्क नाही आहे, एकदम लाईक चॉको कलर झाला आहे त्याचा फक्त. सो प्लीज इग्नोर, हे थोडं डार्कनेस इग्नोर करा. आता मी थोडंसं लाईट आयलायनर लावते. आता इकडे पाणी भरून एकदम दोन इकडायला मी देते. जेवायला बसला जाईल, पाहुणे आहेत, सो जास्त व्हिडिओ करत नाही जमत काय. हॅलो, तर मी चालली टेरेसवर. नाही, भरपूर चप्पल घेऊन येते मी. आता ते पण काय एवढं जण नाही, म्हणजे आमच्या सगळ्याचं एकत्र मुंबईला पण तिघं भाऊ एकत्र जाते. चप्पल घेऊन चालली. असं काही नाही सगळ्याचं. माझ्या
ऊन आहे खूप. वा, दाखवते. हा बंगल्यावरचा टेरेसचा व्ह्यू आहे. तर येस, मी काल माझ्या फ्रेंडकडे गेले होते. जेवण वगैरे झालं आणि खरंच खूप थकलो होतो. त्याच्यानंतर घरी येऊन मी झोपून गेले आणि त्यानंतर शूट करायला जमलं नाही. सकाळी पण मी नाही जमलं. ऑब्वियसली आवरून सगळं जेवण वगैरे करून आता बसले आणि मी आत्ता म्हणजे शूट केलं. होतं वुमन्स आहे ना, विसरून तर जात होतं. आणि टेरेसवर आली आहे. आता मी 4-5 वाजता मुंबईला निघणार आहे. सो खूप एन्जॉय केला मी, खूप टाईम स्पेंड केला फॅमिलीसोबत आणि इथला व्ह्यू एन्जॉय केला. तो मी परत दाखवते. मला आता जायची इच्छा होतच नाही आहे मुंबईला. बट काय आहे, टीटूचं स्कूल, कॉलेज आणि आमची चमू पण आमची वाट बघत असतील घरी. सो त्यांना पण मिस करतो. त्यांना पण आणलं पण कसं, 1-2 बेबी असते तर आमच्याकडे टोटल 11 बेबीज आहेत आणि त्यांना ट्रॅव्हल करणं त्यांना पॉसिबल पण नव्हतं. खूपच त्रास नको व्हायला म्हणून मग सुट्टी खूप मस्त. आणि काय मग आता मिस करणार आहे मी खूप माझं गाव. पाणी बघून घेऊ आपण, टाकीत पाणी आहे का नाही. आहे, भरपूर पाणी आहे. काय बोलू मी अजून. फायनली झालं आहे गाव फिरून आणि आता जाणार आहे. मला नाही जायचं आहे मुंबईला. ठीक आहे, आपण परत येऊ, प्लॅन करू. असंच संभाळलं ते करायला. सो काय बोलू मी अजून. आज तर मी चालले मुंबईला. आज नाही आहे माझ्याकडे काही स्पेशल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला, पण ठीक आहे. आता इथून पुढे मी डेली शॉर्ट्स टाकेन. एव्हरी सॅटर्डे और संडे, ह्या दोघांपैकी एक दिवस मी माझा लॉंग व्हिडिओ पण टाकेन. आणि येस, प्लीज गाईज सपोर्ट करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर, फॅमिलीबरोबर. सो करूया एंड व्हिडिओ. तोपर्यंत ठीक आहे, बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. लव यू ऑल.